हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। यूपीएच्या काळात शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली। कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि पवारांनी मोदी शहांसाठी मदत केली। नरकातलं स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते, मात्र शहाण प्रकरणी संबंधितांशी बाळासाहेब थेट बोलल्यानं शहांची सुटका। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। तर मदती संदर्भात शहांनी किती स्मरण ठेवलं म्हणत विचारला सवाल। शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच व्यासपीठावर येणार। एमसीए कडून वानखेडे स्टेडियमवर आज शरद पवार स्टँडचं उद्घाटन। संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त नेते एकाच मंचावर। एखाद्याचा काटा काढायचा ठरवलं तर काढतोच, मी शब्दांचा पक्का। इंदापूरमध्ये साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी अजितदादांचा थेट इशारा। मंत्री गोरे खंडणी प्रकरणात माजी सभापती रामराजे निंबाळकरांची चौकशी। चौकशीसाठी पोलीस फलटण इथल्या घरी झाले दाखल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग भुजमधील एअरबेसवर दाखल। ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जवानांची भेट घेण्यासाठी राजनाथ सिंगांचा दौरा। पुलवामातील त्राल आणि शोपियानमध्ये गेल्या 2 दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा। चकमकीत शस्त्रास्त्रे आणि दारुगोळाही जप्त। भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती। भारत आणि पाकचा युद्धविराम 18 मे पर्यंतच। पाकचे उपपंतप्रधान इशाक दार यांचं खळबळजनक विधान। दार यांच्या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान नरमला। काश्मीरच्या वादावर तोडगा काढण्यास भारतासोबत शांतता चर्चेस पाक तयार। पाकच्या पंतप्रधानांनी भारताला चर्चेसाठी केलं आमंत्रित। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात 15 ब्राह्मोस मिसाईलचा वापर। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून ब्रह्मोसच्या हल्ल्यात पाकचे 11 एअरबेस उद्ध्वस्त।